हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की पूर्वीच्या काळी भद्र देशामध्ये अश्वपती नावाचा एक राजा राहत होता. त्याला एकुलती एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सावित्री असे होते. राजाच्या मताप्रमाणे तिला आवडलेल्या सत्यवान नावाच्या राजकुमाराशी तिने विवाह केला. सत्यवानाचा पिता धुमसेन हा आंधळा होता. आपले राज्य गेल्यावर तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला. सत्यवान हा शूर व सौंदर्यवान असला तरी त्याला आयुष्य कमी होतं हे नारदमुनींना माहीत होतं. नारदमुनींनी ही बातमी सावित्रीला सांगितले होते, परंतु तरीही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला. एके दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात गेला होता. आजच त्याचा मृत्यू होणार आहे अशी नारदमुनींनी बातमी सांगितल्यामुळे सावित्री त्याच्या पाठोपाठ गेली होती. लाकडे तोडल्यानंतर सत्यवानाला ग्लानी आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर वटवृक्षाच्या खाली झोपला. त्यावेळी यम तेथे येऊन सत्यवानाचा प्राण घेऊन जाऊ लागला. यमाचे हे कृत्य पाहून सावित्री त्याच्या पाठीमागे जाऊ लागली. यमाने तिला परत जाण्यास सांगितलं, परंतु सावित्रीने त्याचे ऐकले नाही. सावित्रीने यमाची स्तुती केली, तसेच पतिव्रता धर्माची महती गायली. यामुळे यम हा प्रसन्न झाला आणि त्याने तिला वर मागण्यास सांगितलं. यावेळी तिने अंधसासऱ्याला दृष्टी मागितली व त्याला राज्यप्राप्ती मागितली. आपला निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ मागितला. चौथ्या वराने तिने सत्यवानाचे प्राण परत मागितले. यमाने सर्व गोष्टीचा वर दिला. सत्यवानाचे प्राण परत आले. अशा प्रकारे आपल्या पतिव्रता धर्मामुळे व दिव्य गुणामुळे सावित्रीचे नाव अजरामर झाले. आजही तिचे नाव आदराने घेतले जात आहे. सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो. आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो. आपण आमचा पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, याची माहिती इतरांना द्या आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा.